नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फॉर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 3 मे 2024 या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न हे सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व परीक्षांसाठी फार महत्त्वाचे असे ठरणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, कोणत्या देशाने अलीकडेच समलिंगी संबंधासाठी 15 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा देणारा कठोर LGBT विरोधी कायदा मंजूर केला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। खाली आपल्याला 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते पर्याय 4 इराक। तर मित्रांनो, इराक या देशाने अलीकडेच समलिंगी संबंधांसाठी 15 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा देणारा कठोर LGBT विरोधी कायदा हा मंजूर केला आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्राच्या नीलकृष्णा गजरे यांनी कोणत्या मेन्स परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 2 JEE। तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या नीलकृष्णा गजरे यांनी JEE मेन्स परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे, RBIने खालीलपैकी कोणत्या बँकेवर निर्बंध लादले आहेत? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 3 कोटक महिंद्रा बँक। तर मित्रांनो, RBIने कोटक महिंद्रा बँक या बँकेवर निर्बंध लादले आहेत। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, 16वी जागतिक ऊर्जा काँग्रेसची मंत्रिस्तरीय परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 4 नेदरलँड। तर मित्रांनो, 16वी जागतिक ऊर्जा काँग्रेसची मंत्रिस्तरीय परिषद ही नेदरलँड या देशात आयोजित करण्यात आली आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे, जागतिक ऊर्जा काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 2 1923। तर मित्रांनो, जागतिक ऊर्जा काँग्रेसची स्थापना ही 1923 या वर्षी करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, अमेरिका देशाचे नागरिकत्व मिळवणारा भारत जगातील कितवा सर्वात मोठा देश ठरला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 4 दुसरा। तर मित्रांनो, अमेरिका या देशाचे नागरिकत्व मिळवणारा भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा देश ठरला आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, अमेरिकेचे नागरिकत्व मिळवणारा पहिला सर्वात मोठा देश हा कोणता ठरला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 3 मेक्सिको। तर मित्रांनो, अमेरिकेचे नागरिकत्व मिळवणारा पहिला सर्वात मोठा देश हा मेक्सिको ठरला आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, अमेरिकेच्या संसदीय अहवालानुसार अधिकृतपणे किती भारतीय अमेरिकेचे नागरिक बनले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर राहील ते पर्याय 1 65,960। तर मित्रांनो, अमेरिकेच्या संसदीय अहवालानुसार अधिकृतपणे 65,960 भारतीय हे अमेरिकेचे नागरिक बनले आहेत। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, अमेरिकेचे वायेजर 1 हे अंतराळात सर्वात दूर गेलेले कितवे मानवनिर्मित अंतराळयान आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 2 पहिले। तर मित्रांनो, अमेरिकेचे वायेजर 1 हे अंतराळात सर्वात दूर गेलेले पहिले मानवनिर्मित अंतराळयान आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, 77वा कॉन्स चित्रपट महोत्सव कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 4 फ्रान्स। तर मित्रांनो, 77वा कॉन्स चित्रपट महोत्सव हा फ्रान्स या देशात आयोजित करण्यात आला आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, फ्रान्स या देशात कोणत्या कालावधीत 77वा कॉन्स चित्रपट महोत्सव पार पडणार आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 3 15 ते 24 मे 2024। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, भारतातील सर्वात मोठे जलवायू गडीचे अनावरण कोणत्या संस्थेच्या मुख्यालयात करण्यात आले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 3
CSIR. तर मित्रांनो, भारतातील सर्वात मोठ्या जलवायू गडीचे अनावरण हे CSIR या संस्थेच्या मुख्यालयात करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. सध्या चर्चेत असलेले रवांडा विधेयक कोणत्या देशाच्या संसदेने पारित केले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 4 ब्रिटन. तर मित्रांनो, सध्या चर्चेत असलेले रवांडा विधेयक हे ब्रिटन या देशाच्या संसदेने पारित केले आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. भारताच्या सोलर पॅनल आयातीत चीनचा वाटा हा किती टक्के आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 82%. तर मित्रांनो, भारताच्या सोलर पॅनल आयातीत चीनचा वाटा हा 82% एवढा आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत देशात कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 महाराष्ट्र. तर मित्रांनो, म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत देशात महाराष्ट्र राज्य हे प्रथम स्थानावर आहे. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, चला पुढच्या व्हिडिओला भेटूयात.